नमस्कार मित्रांनो, आज आपण सॉल्व करणार आहोत क्वेश्चन नंबर 9. तर चला आधी रीड करून घेऊ नेहमीप्रमाणे. तर क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय म्हटलेलं आहे? नागपूरकर अँड वरुडकर एंटर्ड इनटू जॉईंट व्हेंचर टू सेंड ऑरेंजेस टू मॉडर्न फ्रूट कंपनी. तर इथे दोन को व्हेंचर्स आहे, एक आहे नागपूरकर, दुसरा आहे वरुडकर. आणि जे मेसर्स मॉडर्न फ्रूट कंपनी आहे तर ती को व्हेंचर नाही आहे, ती एक सपोर्टिव्ह पार्टी म्हणावं किंवा ज्याला आपण दलाल म्हणतो किंवा ज्याला आपण सेलर म्हणतो, थर्ड पार्टी आहे, पण ते को व्हेंचर नाही आहे. काय हे लक्षात ठेवायचं, नाहीतर काय होईल का जे प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो असतात ते त्यामध्ये डिवाईड होऊ शकतो. अगर ज्याला वाटलं की जे मेसर्स फ्रूट कंपनी आहे ती को व्हेंचर्स आहे तर प्रॉफिट अँड लॉस रेशो तशा प्रकारे डिवाईड होणार. म्हणून आधीच प्रॉब्लेम रीड करताना हे समजून घ्यायचं किती को व्हेंचर्स आहे आणि काय प्रॉफिट अँड लॉस रेशो आहे. चला पुढे इथे लिहिलेलं आहे. तर नागपूरकर वरुडकर एंटर्ड इनटू जॉईंट व्हेंचर टू सेंड ऑरेंजेस टू मेसर्स मॉडर्न फ्रूट कंपनी ऑन देअर जॉईंट रेस फॉर सेल. ते डिसाइडेड टू शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली. बघा इथे डायरेक्ट लिहिलेलं आहे की त्यांनी प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली शेअर करण्याचं डिसाईड केलेलं आहे. असं लिहिलंही नसतं तरी आपण ते इक्वलीच मांडलं असतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा की अगर लिहिलं नसेल तर प्रॉफिट अँड लॉस हे इक्वली शेअर केल्या जातो. ओके, चला पुढे काय लिहिलं आहे? नागपूरकर परचेस ऑरेंजेस ऑफ ₹3,40,000. नागपूरकरनी ऑरेंजेस विकत घेतले 3,40,000चे अँड पेड फॉर ट्रान्सपोर्टेशन, पॅकिंग अँड इन्शुरन्स ₹1,70,000. बाकी दुसरे खर्चे कसे केले? ट्रान्सपोर्टेशन, पॅकेज, इन्शुरन्सचे 1,70,000. वरुडकर परचेस ऑरेंजेस फॉर ₹4,70,000. वरुडकरनी 4,70,000चे ऑरेंजेस घेतले अँड पेड फॉर ट्रान्सपोर्टेशन, पॅकेज अँड इन्शुरन्स ₹1,50,000. आणि बाकीचे खर्च केले ₹1,50,000. ऑल दिस ऑरेंजेस वेअर सोल्ड बाय द मॉडर्न फ्रूट कंपनी. हे सगळे ऑरेंजेस कोणी विकले? मॉडर्न फ्रूट कंपनीने विकले. मॉडर्न फ्रूट कंपनी ही आपली फ्रँचायझी आहे, दुसरी कंपनी आहे, त्याला आपण विकायला दिले फॉर ₹15,00,000. किती? 15,00,000ला. फॉर विच कंपनी डिडक्ट ₹25,000 फॉर एक्सपेन्सेस अँड 5% कमिशन ऑन सेल्स प्रोसीड. ठीक आहे, त्यांनी आपले खर्चासाठी 25,000 हे डिडक्ट केले आणि 5% कमिशन ऑन सेल प्रोसीड. जे विकलं तर विकलं किती आहे? तर विकलं आहे किती? 15,00,000 रुपयाचं विकलेलं आहे. यावरती किती? 5% हे कमिशन झाले. अँड रेमिटेड 5,00,000 टू वरुडकर. त्यामधले 5,00,000 कोणाला दिले? वरुडकरला. अँड रिमेनिंग अमाऊंट टू द नागपूरकर. आणि उरलेला जोही पैसा होता तो नागपूरकरला पाठवण्यात आला. द को व्हेंचर्स क्लोज्ड देअर व्हेंचर अँड सेटल्ड देअर अकाउंट. को व्हेंचर्सनी काय केलं? अकाउंट क्लोज केले आणि सेटल्ड केले. ओके, तर पुढे काय? प्रिपेअर जॉईंट व्हेंचर वरुडकर मॉडर्न फ्रूट कंपनी अकाउंट इन द बुक्स ऑफ नागपूरकर. तर आपल्याला काय बनवायचं आहे? एक जॉईंट व्हेंचर अकाउंट बनवायचं आहे इन द बुक्स ऑफ नागपूरकर. ओके, तर सगळ्यात आधी आपण लिहून घेऊ की कोणाच्या बुक्समध्ये बनवायचं आहे? इन द बुक्स ऑफ नागपूरकर. इन द बुक्स ऑफ नागपूरकर. तर नागपूरकरच्या बुक्समध्ये सगळ्यात पहिला जो अकाउंट बनवतो आपण तो बनवतो जॉईंट व्हेंचर अकाउंट. ओके, नागपूरकरच्या बुक्समध्ये कधी पण नागपूरकरचे अकाउंट बनणार नाही, नागपूरकर असा आहे. ओके, तर दुसरा अकाउंट बनेल कोण? वरुडकर अकाउंट. तिसरा अकाउंट एक तिसरी पार्टी आहे, नेम काय? मेसर्स मॉडर्न फ्रूट कंपनी अकाउंट. मेसर्स मॉडर्न फ्रूट कंपनी अकाउंट. या 3 अकाउंट बनलं. याशिवाय अजून जे गरजेचं राहील ते अकाउंट आपण नंतर बनवूया. मी ऑलरेडी इथे प्रोफार्मा भरून ठेवलेलं आहे माझ्यासाठी. लागलं तर बनवू, नाही लागलं तर अदरवाईज आहे तर नाही असं. कारण की कुठला बिल ऑफ एक्सचेंज आहे नाही किंवा कुठली चौथी पार्टी आहे नाही किंवा कुठला बँक काही असं दिलेलं नाही. म्हणून 3 अकाउंट्स वॉज सफिशियंट. हे 3 अकाउंट इम्पॉर्टंट अकाउंट आहेत जे बनवायला लावले आपण आपल्याला. तर त्या प्रकारे आपण एंट्री आपण करू त्यामध्ये. चला ॲज पर प्रॉब्लेम ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आधी लिहून घेऊ. तर काय लिहिलं आहे? नागपूरकर वरुडकर हे यांनी एक बिझनेस चालू केला, त्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस इक्वली शेअर करत आहे. तर इथून सुरू होते आपलं. नागपूरकर परचेस ऑरेंजेस फॉर ₹3,40,000. नागपूरकरनी काय विकत घेतले? ऑरेंजेस विकत घेतले 3,40,000ला. तर बुक्स कोणाची आहे? बुक्स आहे नागपूरकरचे. ओके, जे बुक्स आहे ते कोणाचे आहे? ते बुक्स आहे नागपूरकरचे. तर त्यामुळे नागपूरकरचाच खर्च आहे. तर तू इथे काय लिहू आपण? टू बँक अकाउंट. ओके,
परचेस ऑरेंजेस शॉर्टकटमध्ये लिहिला आपण. तर कितीला 3,40,000ला घेतली यांनी, तर ते आपण लिहू 3,40,000. तर याची सेकंड एंट्री होणार नाही कारण की आपल्याकडे बँक अकाउंट नाही आहे. बँक अकाउंट का बरं नाही आहे? कारण की हे जे मेथड आहे है ना, ते सेपरेट बुक्स अकाउंटिंग मेंटेनची मेथड नाही आहे. हे इट वॉज द मेथड ज्यामध्ये आपण जे कोव्हेंचर्स आहेत त्याच्या बुक्समध्ये एंट्र्या करत आहोत. म्हणून त्याच्या बँक अकाउंट आणि त्याच्या बँकेमध्ये किती पैसा आहे, ओपनिंग कॅश काय आहे, क्लोजिंग कॅश काय आहे, ओपनिंग बॅलन्स काय आहे बँकेच्या, क्लोजिंग काय आहे हे आपल्याला माहीत नाही. म्हणून आपण बँक अकाउंट काय बनवू शकत नाही आणि त्याला टॅली करू शकत नाही. बरोबर ना. त्याने बँक अकाउंट आताच ओपन केला की 10 वर्ष आधी ओपन होता हे काहीच आपल्याला इन्फॉर्मेशन नाही आहे. म्हणून आपण बँक अकाउंट हा आता ॲट प्रेझेंट तर बनवू शकत नाही. त्यामुळे बँकेची जी आहे ते एकच एंट्री होती. म्हणजे एक लक्षात ठेवा की जे नागपूरकर रिलेटेड ज्या एंट्र्या असतात ना त्यावाल्या जनरली एकच एंट्र्या होतात आणि ज्या वरुडकर रिलेटेड एंट्र्या होणार त्या जनरली 2 एंट्र्या होणार. ओके. एक सिंपल मेथड आहे हा लक्षात ठेवण्यासाठी. तर नागपूरकर परचेस ऑरेंजेस 3,40,000, पेड ट्रान्सपोर्टेशन पॅकिंग इन्शुरन्स 1,70,000. बाकी यांनी अजून खर्च केला कुठला ट्रान्सपोर्टेशनचा तर तोही कुठून केला असेल? टू बँक अकाउंट. ठीक आहे. याला डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये घेऊन नाही जायचं, नाही तर माहीत चाललं का आपण एक्सपेन्सेसची एंट्री करू. ठीक आहे. हे आपण लिहून घेतलं तर ते किती 1,70,000ला अमाऊंट लिहून घेऊ 1,70,000. याची पण सेकंड एंट्री होणार नाही. पुढे वरुडकर परचेस ऑरेंजेस 4,70,000. वरुडकरनं ऑरेंजेस परचेस केले ना. आता इथे काय झालं, इथे वरुडकरची गोष्ट आली. बरोबर आहे. तर नागपूरकरचा तर आपण नागपूरकर, पण हा जो आहे वरुडकरनी जे ऑरेंज घेतले त्याच्या खर्चा कोणी केला? वरुडकरला. म्हणून ते नाव इथे आपण काय लिहू? टू वरुडकर अकाउंट परचेस ऑरेंजेस. शॉर्टकट लिहत चाललो. हे फक्त आपल्याला लक्षात राहिला की हा पैसा कशाचा आहे. ओके. 4,70,000 आपण लिहिला. आणि पेड ट्रान्सपोर्टेशन. अच्छा, याची सेकंड एंट्री राहिली जॉईंट वेंचरच्या डेबिटला तर वरुडकरच्या क्रेडिटला. काय? बाय जॉईंट वेंचर अकाउंट. ओके. अमाऊंट लिहून घेऊ 4,70,000. ओके. पुढे यांनी पण काही एक्सपेन्सेस दिले किती 1,50,000चे. तोही कोणी केली? वरुडकरनी केली. म्हणून आपण कोणाच्या बुक्समध्ये लिहू? वरुडकरच्या, म्हणजे जॉईंट वेंचरच्या डेबिटला आणि वरुडकरच्या क्रेडिटला. तर टू वरुडकर अकाउंट ब्रॅकेटमध्ये एक्सपेन्सेस लिहून घेतले आपण. अमाऊंट लिहायचं आहे. आता अमाऊंट किती आहे? तो आहे 1,50,000ला. क्रेडिटला लिहून घेऊ बाय जॉईंट वेंचर अकाउंट. अमाऊंट लिहून घेऊ किती? 1,50,000. ओके. तर हा आपण घेतला. हे झाला 2 एंट्र्या वरुडकरच्या. ऑल द ऑरेंजेस वर सोल्ड बाय द मॉडर्न फ्रूट. मॉडर्न फ्रूटने सगळे ऑरेंजेस विकले. ओके. तर याची एंट्री करून घेऊ आपण. विकले म्हणजे जॉईंट वेंचरच्या क्रेडिटला. कोणी विकले? बाय मेसर्स मॉडर्न फ्रूट कंपनी. ओके. कितीला विकले? 15 लाखाला. ब्रॅकेटमध्ये इथे लिहून घेऊ आपण काय? सेल. ओके. तर जॉईंट वेंचरच्या क्रेडिटला तर मॉडर्न फ्रूटच्या डेबिटला. टू जॉईंट वेंचर अकाउंट किती? 15 लाख रुपये. ओके. हे झालं. हे सेलची एंट्री झाली. अच्छा, हे लक्षात ठेवायचं. खूपदा कन्फ्युजिंग, म्हणजे मी असं खूप विद्यार्थ्यांना बघितलं तर ते काय करतात ना की ते एक प्रकारचे कसा विचार करतात. तो विचार असा असतो की यार आपण तर गोष्टी नागपूरकरला पाठवल्या, बरोबर ना. तर याची ते एंट्री काय करतात जनरली जॉईंट वेंचरच्या डेबिटला नागपूरकर लिहितात ना. नागपूरकर म्हणतो काय, मॉडर्न फ्रूटला पाठवल्या आपण. तर जॉईंट वेंचरच्या डेबिटला ते काय करतात? मॉडर्न फ्रूट लिहितात आणि मॉडर्न फ्रूटच्या क्रेडिटला लिहितात ते जॉईंट वेंचर. असे विचार जे असतात त्यामध्ये काय आहे ते जनरली ते डबल एंट्री सिस्टम फॉलो करतात. म्हणजे काय डबल एंट्री सिस्टम? म्हणजे आता जसं आपण वरुडकरची ज्या एंट्र्या केल्या की जॉईंट वेंचरच्या डेबिटला वरुडकर आणि वरुडकरच्या क्रेडिटला काय केलं? जॉईंट वेंचर लिहिलं. बरोबर आहे. ठीक आहे. तर हे डबल एंट्री सिस्टम झाली. ते आहे ना या मॉडर्न फ्रूटलाही पाठवलं. याच्या क्रेडिटला आपण काही एंट्र्या करतात आणि त्या एंट्र्या चुकीचं आहे. कारण की मी सगळ्यात आधी सांगितलं की आपण नागपूरकरच्या बुक्समध्ये एंट्र्या करत आहोत. तर नागपूरकरच्या बुक्समध्ये आपण बँकर्स अकाउंट लिहू. इथे
मॉडर्न फ्रूट कंपनी अकाउंट नाही लिहायचं, कारण की मॉडर्न फ्रूट इट वॉज अ थर्ड पार्टी, ज्याला आपण पाठवले तर तो जेव्हा विकेल ना तेव्हाच एंट्री होणार, त्याच्या आधी त्याच्या अकाउंट्समध्ये कुठलीही एंट्री होणार नाही. जेव्हा तो सेल करेल त्याच्यानंतरच तो आपलं कमिशन कापेल, त्याच्यानंतरच आपले तो एक्सपेन्सेस डिडक्ट करेल. त्याच्या आधी तो आपले एक्सपेन्सेस डिडक्ट करणार नाही. किंवा त्याआधी ज्या प्रकारे आपण एका दलालाला अगर आपण प्लॉट विकायला दिला तर जेव्हापर्यंत तो विकत नाही तोपर्यंत तो त्याचे एक्सपेन्सेस डिडक्ट करत नाही किंवा तो आपले काही चार्जेस कापत नाही, कमिशन कापत नाही. जेव्हा तो विकेल त्या तिथून एंट्र्या सुरू होतात. म्हणून हे लक्षात ठेवायचं की जे थर्ड पार्टी आहे ज्याला आपण विकायला दिलं, जोपर्यंत विकत नाही तेव्हापर्यंत त्यामध्ये काही एंट्र्या होणार नाही. नाहीतर माहीत चाललं का यामध्ये पूर्ण मिसबॅलन्सेस, डबल एंट्री सिस्टम फॉलो करण्यामध्ये आपण इथे एंट्र्याचा प्रॉब्लेम होऊन जाईल. तर डबल एंट्री सिस्टम आपण फॉलो करतच आहोत, फक्त इथे बँकेचं एक एंट्री करून सेकंड बँकेची एंट्री केली नाही, कारण की बँकेविषयी आपल्याला तितकं माहीत नाही. ओके, तर हे लक्षात ठेवायचं. हे झालं मॉडर्न फ्रूट कंपनीचं सेलिंग केलं. पुढे काय लिहिलेलं आहे, मॉडर्न फ्रूटनी 15 लाखाला विकले, कंपनीने डिडक्ट 25,000 फॉर दर एक्सपेन्सेस, कंपनीने 25,000 आपले एक्सपेन्सेस कापले. तर आता एक्सपेन्सेस कोणी कापले, मॉडर्न फ्रूटने कापले, पण तो एक्सपेन्सेस कोणाचा आहे, तो आपला आहे, बरोबर ना. मॉडर्न फ्रूटने कापला पण तो एक्सपेन्सेस आपला आहे. म्हणून इथे आपण लिहू काय, टू मेसर्स मॉडर्न फ्रूट कंपनी. ओके, काय आहे, हा एक्सपेन्सेस आहे, ठीक आहे. आणि तो किती आहे, तो आहे 25,000. तर जॉईंट वेंचर डेबिटला हा झाला एक्सपेन्सेस मॉडर्न फ्रूट, आणि मॉडर्न फ्रूटने डिडक्ट केला, म्हणून बाय जॉईंट वेंचर अकाउंट 25,000 हे एक्सपेन्सेस झालं. प्लस त्यांनी काय केलं, आपलं कमिशनही डिडक्ट केलेलं आहे. किती, 5% कमिशन आहे. तर ते आपण कमिशनची एंट्री करून घेऊ. 5% म्हणजे किती, बरोबर. तर 5% म्हणजे किती, तर त्यांनी सेलिंग किती केली, त्यांनी 15 लाखाची सेलिंग केलेली आहे, बरोबर आहे. याची किती, 5% किती झाले, 75,000 हे त्याचं कमिशन झालं. तर ते कमिशनची ही एंट्री करून घेऊ आपण. वी कॅन मेट अ जॉईंट एंट्री. हे लक्षात ठेवायचं की आपण जॉईंट एंट्री करू शकतो. जॉईंट एंट्री कशी करू शकतो, जसं हे मेसर्सचं झालं ना, याला इथे आपण याच्या खाली लिहिले एक्सपेन्सेस, ठीक आहे. इनरमध्ये लिहिले किती, 25,000. त्याचप्रकारे इथे काय केलं आपण, कमिशन किती आलं, तर कमिशन आपलं ते आलं तर 75,000. ओके, आणि या दोघांची टोटल, आता ह्या दोघांची टोटल किती झाली, या दोघांची टोटल 1 लाख. तर ते आपण इथे 1 लाख लिहून घेऊ. म्हणजे ही झाली कंबाईन एंट्री. तर हे आपण करू शकतो, कमिशन आणि हे. आणि इथेच तसं ते सेकंड एंट्री जी आहे इथे 25,000 जागेवर किती होणार, ही 1 लाखाची एंट्री होणार. तर हे झाली कंबाईन एंट्री जी आपण केलेली आहे. कसं, एक त्याचे एक्सपेन्सेस 25,000 आणि त्याचे कमिशन किती, 5% ऑन सेल प्रोसीड. तर 15 लाखावरती 5% म्हणजे 75,000. मी आज ऑलरेडी करून दाखवतो तुम्हाला. हे आपण लिहिले 15 लाख, याच्यावरती 5%, तर 75,000 आले. ओके, तर पुढे काय लिहिलेलं आहे, जे मेसर्स मॉडर्न फ्रूट कंपनी आहे यांनी 5 लाख रुपये कोणाला दिले, वरुडकरला दिले, बरोबर. 5 लाख रुपये कोणाला दिले, वरुडकरला. त्याची एंट्री करून देतो. पैसे मिळाले कोणाला, वरुडकरला पैसे मिळाले, तर वरुडकर अकाउंट डेबिट टू. कोणी दिले, ते दिले आपण मेसर्स मॉडर्न फ्रूट कंपनी अकाउंटने दिले, बरोबर आहे. तर किती दिले, 5 लाख वरुडकरला दिले. तर वरुडकर डेबिट आणि मॉडर्न फ्रूट कंपनी काय होणार, क्रेडिट होणार. तर क्रेडिट होईल. तर याच्या क्रेडिटला आपण सेकंड एंट्री करून घेऊया, बाय वरुडकर अकाउंट. आणि किती अमाऊंट आहे, 5 लाख. तर या झाल्या पूर्ण एंट्र्या. ओके, या सगळ्या एंट्र्या झाल्या. आता यानंतर काय करायचं आहे, वी हॅव टू बी क्लोज द अकाउंट्स. तर अकाउंट क्लोज करायचं आहे. तर सगळ्यात आधी अकाउंट्स कुठले क्लोज करायचे, तर सगळ्यात आधी अकाउंट्स जे क्लोज करायचे, सॉरी एक एंट्री राहिली आपली, कसलं की जो बॅलन्स आहे रिमेनिंग अमाऊंट टू नागपूरकर. तर रिमेनिंग अमाऊंट वॉज किती उरला ते एकदा बघून घेऊ. तशी हे क्लोज करायचीच आहे आपल्याला. 15 लाखमधून 6 लाख गेले, उरले किती, 9 लाख उरले. ओके, तर तो 9 लाख आहे, त्याची एक एंट्री करून देऊ.
कोणाला दिले त्याने नागपूरकरला दिले, तर नागपूरकरच्या बुक्स हे ऑलरेडी हे बुक्स नागपूरकरचे आहे म्हणून आपण इथे टू बँक अकाउंट लिहू. ओके, तर बँक मिळाले. हे झाली क्लोज, म्हणजे जेव्हा आपण अकाउंट्स क्लोज करतो तर जे थर्ड पार्टी आहे अदर दॅन को व्हेंचर्स, तर त्या पार्ट्यांना सगळ्यात आधी क्लोज करायचं जेही असेल. ओके, अदर दॅन को व्हेंचर्स. ओके, तर आता को व्हेंचर्स क्लोज करायचे तर जॉईंट व्हेंचर आहे सगळ्यात आधी, याला क्लोज करूया आपण. आता यामध्ये किती प्रॉफिट आला तो बघूया, काही उरलं नाही. तर 15 लाख लेस 3,40,000 लेस 1,70,000 4,70,000 1,50,000 तसेच 1,00,000. हे आपण गेले 2,70,000 हे उरलेले आहे. ठीक आहे, किती उरलेले आहे? उरलेले 2,70,000 बरोबर आहे. तर हे उरले, तर हे काय आहे? टू प्रॉफिट. ओके, टू प्रॉफिट आहे बरोबर. आता हा प्रॉफिट आहे, त्या प्रॉफिट दोघांमध्ये डिवाइड होणार. दोघं जण कोण? टू नागपूरकर टू वरुडकर बरोबर. नागपूरकरच्या बुक्समध्ये नागपूरकर नाही लिहून तर PNL अकाउंट लिहिलं. ओके, आणि त्याच प्रकारे वरुडकर अकाउंट बरोबर. आता याचं जे डिव्हिजन आहे ते काय ते इक्वल आहे. 2,70,000 डिवाइड बाय 2, दोघं जण आहे म्हणून प्रत्येकी किती आले? 1,35,000. तर तो अमाऊंट लिहून घ्या आपण 1,35,000 1,35,000. हे झाले टोटल किती? 2,70,000. तर अशा प्रकारे हा अकाउंट आपला क्लोज झाला. कुठला? जॉईंट व्हेंचर अकाउंट क्लोज केला आपण. वो साईट 15 लाख रुपये. तर जॉईंट व्हेंचर डेबिटला वरुडकरच्या क्रेडिटला काय? जॉईंट व्हेंचर बाय जॉईंट व्हेंचर अकाउंट किती? 2,70,000. ओके, व्हॉट इज इट? इट इज प्रॉफिट. लिहू शकतो आपण प्रॉफिट आहे म्हणून. नाव तर जॉईंट व्हेंचर क्लोज झाला, मॉडर्न फ्रूट कंपनी झाला, उरला कोण? वरुडकर उरलेला आहे. तर डेफिनेटली इथे आपण इथे नॉर्मली बघितलं तर क्रेडिट साईड मोठा दिसत आहे. क्रेडिट साईड किती आहे तो एकदा टोटल करून घेऊ आपण. क्रेडिट साईड किती आहे? तर 4,70,000 1,50,000 2,70,000. ओके, तर हे 4,70,000 1,50,000 2,70,000 ते झाले 8,90,000 8,90,000. आपण लिहून घेऊया. लेस 5 लाख उरला किती? 3,90,000. तो आपण लिहून घेऊ. उरला 3,90,000. व्हॉट इज इट? इट इज. तर वरुडकरला डेबिट झालं. ओके, काय आहे हे? तर हा बॅलन्स आहे. एक्झॅक्टली बॅलन्स म्हणजे काय? तर वरुडकरला डेबिट झालं म्हणजे वरुडकरला मिळालं. काय मिळाले असेल? डेफिनेटली याला मिळालं असेल काय? टू कॅश और अ बँक. याला पैसा मिळाला ना म्हणून ते आपण काय लिहू? टू बँक अकाउंट. या हा कोणी दिला? हा नागपूरकरनी दिलेला आहे. असं लिहू आपण बॅलन्स नागपूरकर. हिअर वी आर एंड विथ द प्रॉब्लेम. ओके, तर मला असं वाटते की तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल. ट्राय करा, सॉल्व करा. नाही समजलं तर विचारा, कमेंट सेक्शनमध्ये विचारा. ठीक आहे, चला, थँक्यू.